करायची ती. आता स्वतःचंच वेगळं काय कौतुक करू. तुम्हाला तर बघून समजलंच असेल की माझी काय अवस्था झाली होती. कुहूच्या बाबांना बोलले होते मी अजिबात घाबरत नाही म्हणून आहे ना मी त्या आकाश पाण्यामध्ये बसायला गेले होते. आणि जे टॉपला जाऊन माझी हालत बेकार झाली होती ती तुम्हाला माझ्या ना चेहऱ्याकडे बघून समजलंच असेल. पण माझी कुहू मात्र एकदम धाडशी छान अशी या कारमध्ये बसली होती. आणि आम्हाला वाटलं होतं ती बसेल की नाही, पण ती खूप टाईम बसली होती. आणि जास्त वेळ गोल 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 फिरल्यामुळे ना तिला उतरल्यावरती एका जागी नीट बॅलन्सच करायला येत नव्हता. ती एकदा इकडे पडत होती तर एकदा तिकडे पडत होती. म्हणून आम्ही चौघंजण तिच्या बाजूबाजूने असे चालत होतो. नंतर मग खूप सारं असेच गेम्स वगैरे होते जे आम्ही खेळले. आणि कुहू आणि कुहूचे बाबा एका ट्रेनमध्ये बसले होते. मी त्यांना म्हटलं होतं तिचा एक व्हिडिओ घ्या, पण त्यांनी आहे ना फक्त तिचाच असा व्हिडिओ घेतला. असं ट्रेन वगैरे काही दाखवली नाही, कारण त्यांची कामंही अशीच असतात व्हिडिओच्या बाबतीत. ते दोघं चांगली राईड करत आहेत तोवर आम्ही त्या डान्सिंग सीट्समध्ये बसायला गेलो होतो, जे मी तुम्हाला फर्स्ट टाईम दाखवलं. त्यातसुद्धा खरंच मी खूप घाबरले होते. मला आधी वाटलं होतं की नाही इतकं डेंजर नसेल, पण नाही खरंच जेव्हा आपण त्याच्यामध्ये बसतो ना तेव्हा खूप भीती वाटते. आणि हा इथे अजून एक गेम होता जो मी फर्स्ट टाईम खेळायला गेले. ते काहीतरी असे नंबर्सवरती ज्या बॉल जाईल ना त्याचं काहीतरी काउंटिंगवरती तुम्हाला काहीतरी गिफ्ट भेटेल. माझा काहीतरी आय थिंक 25 असा काहीतरी काउंट आला होता. आणि त्याच्यामध्ये मला एक टोकरी भेटली होती. तर म्हटलं चला, स्वप्न तर खूप काय काय पाठीमागे गिफ्ट्स होते त्याची बघितली होती, पण टोकरी भेटली. तर म्हटलं ठीक आहे, काहीतरी फ्रुट्स ठेवायला कामाला येईल. आणि हा असा फिरणारा आकाश पाळणा अजूनही मला आठवतोय. जेव्हा वरती टॉपला गेले ना पूर्ण पूर्ण ब्लँक व्हायला होतं. माझ्या बाजूची मुलगी तर एवढी जोरजोरात ओरडत होती ना, तिचं बघून मला अजून भीती वाटत होती. आणि हो, कुहूची आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे खूप साऱ्या कुहूच्या क्यूट क्यूट मुवमेंट्स मी पोस्ट करते. आणि असाच एक व्लॉग घेऊन भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.